आता या दरम्यान या संपूर्ण घटनेचे काय काय कंगोरे किंवा धागेदोरे नवीन येतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आज रात्रीपासूनच पुणे पोलीस जे आहेत ते दत्तात्रय तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आरोपीला। 12 तारखेपर्यंत 12 दिवसाची पिशी मागितली होती आणि गंभीर स्वरूपाचा अपराध आहे। हॅलो ऐका तुम्ही सांगा ना सर काय झालं आपल्या थांबा बोलायला पण काय झालं सांगा ना तुम्ही होते ठीक आहे चल आम्ही डिफेन्स घेतलंय की जे काय झालंय प्रकरण झालंय ते कन्सेंटने झालंय दोघांच्या मर्जीने झालंय असं आरोपींचं म्हणणं आहे आणि 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे पोलिसांना। सरकारी वकिलांना म्हणणं होतं की जास्तीत जास्त पिशी देण्यात यावी पण आम्ही ती पिशी भेटाळली फक्त 12 मार्च पर्यंत पिशी मिळालेली आहे। ठीक आहे आम्ही व्यक्तिवाद केलंय का जे झाले ते कन्सेंटने झाले दोघांच्या मर्जीने झाले आणि मुलगी स्वतःहून गाडीमध्ये गेली होती त्यानंतर हा आरोपी गेला। आरोपीचं म्हणणं असं आहे की दोघांच्या मर्जीने संबंध झालेले आहेत त्याने बलात्कार केलेला नाहीये असं आरोपींचं म्हणणं आहे। रिमांडमध्ये मागणी अशी आहे की त्याच्याकडे मोबाईल जप्त करायचे त्याचे साथीदार अजून कोण आहेत आणि अजून त्याच्या कोणी सहकार्य केलेले आहेत त्या कामासाठी म्हणून या कारणास्तव त्यांनी पीसी मागितली म्हणून मेहरबान कोर्टाने 12 तारखेपर्यंत पीसी दिलेली आहे। ठीक आहे मी युक्तिवाद तेच केला की हे जे झालेलं आहे ते बाय कन्सेंट झालेलं आहे दोघांच्या मर्जीने झालेलं आहे म्हणून याला बलात्कार म्हणता येत नाही। सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन सांगितल्यात सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन पण सांगतात की बाय कन्सेंट झालेला सेक्स जर झाला असेल सहमतीने शारीरिक संबंध झाले असेल ते रेपच्या श्रेणीमध्ये येत नाही। धन्यवाद। ॲडव्होकेट साजिद शाह माझे नाव। और ना ही उसने बचाव के लिए बचाओ या चिल्लाओ ऐसा बोला हुआ नहीं है। कोर्ट ने क्या कहा? कोर्ट ने जो है सुनवाई के बाद कोर्टाने जे आहे ते 12 मार्च पर्यंत पीसी दिलेला आहे त्यामध्ये। थैंक यू सर अभी 1 to 1 देगा ना अभी इंग्लिश में बोल लेते आप नहीं सर हिंदी में बोल दीजिए अच्छा अभी 1 to 1 कोर्ट ने जो है तो 12 मार्च तक पीसी दिया। आज जेव्हा आरोपीला कोर्टात आल्यानंतर प्रोड्यूस केलं गेलेलं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन जे आहे तो चेहरा पण त्यांनी उघड केलेला आहे मीडियाला पूर्वीच तर आम्ही त्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रकरण एक गंभीर स्वरूपाचं आहे आणि महिलेशी निगडीत आहे। आरोपी जो आहे तो हॅबिच्युअल आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर आम्ही सांगितलं की त्याच्यावर जे केसेस दाखल आहेत जवळपास 6 केसेस त्याच्यावर दाखल आहेत परंतु ते कुठेही सिद्ध झालेले नाहीयेत आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं। त्यांनी जी पीसी मागितली होती त्या पीसी मध्ये मेहरबान कोर्टाने 12 मार्च पर्यंत त्याला पीसी दिलेला आहे। आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत। याशिवाय जी वेळ होती घटनेची ती 5:45 म्हणजे दिवसाचीच होती। कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही लोकांना बोलवलेलं नाहीये आणि जे 2 वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओरडा करत आला असता अशा प्रकारचा आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे। त्यामुळे सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घटनेच्या वेळेचे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये। आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे 12 मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीचे डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल। याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम
बिट्टू त्याच्यासारखा दिसतो. म्हणजे तुम्हाला संशय येतोय म्हणून नाही, तो अजूनही सांगता येणार नाही, पण पुढची गोष्ट होईल. पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला, पूर्ण घटनाक्रम पोलिसांनी सांगितला. ओके, त्याच्यावर तुमचा काय युक्तिवाद होता? आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये. जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं आहे. नसता ती महिला ओरडली असती, बऱ्याच त्या ठिकाणी वाद झालेला असता. कारण महत्वाचं ठिकाण आहे, रहदारीची ती जागा आहे, बस स्टँड आहे, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. याच्यावर न्यायाधीशांचं काय म्हणणं होतं? काय युक्तिवाद संवाद होतोय? न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये. न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने 12 जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे, आदेश केलेले आहे. आयोने काय जप्त केलंय? आयोचं काय म्हणणं? आयोने अजून जप्त केलेलं नाहीये. आयोला जप्त करायच्या आहेत. बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेल्या आहे. जर म्हणणं की संमतीने झालंय तर आरोपी हा पळून का गेला? तो 3 दिवस का पळून लपला होता? प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्यानं जे काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे. हो, मग कारण त्यानंतर आपणच मीडियाने ह्या ज्या बातम्या पसरवल्या त्याची identification झालेली आहे. सर, गंभीर प्रकार कसला? गंभीर नेमका पीडितेने मीडियाने त्याला गंभीर केलंय. मीडियाच्या भीतीने पळून गेला की काय? असंच म्हणावं लागेल, कारण मीडियाने ट्रायल चालवलेले आहे की माझं अशा प्रकारे शारीरिक शोषण केलं गेलेलं आहे, बसमध्ये माझ्यासोबत बळजबरी केली गेलेली आहे, माझा लैंगिक अत्याचार केले, अशा प्रकारची पीडितेची तक्रार आहे. सीसीटीव्ही किती क्लिअर आहेत, किती नाहीयेत, 16(5)B म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे साक्ष पुरावा अधिनियम जे नवीन कायदा आलेला आहे त्याच्यानुसार ते पुढे ठरेल. मताने झालंय तर पीडितीने तक्रार का दिली ही गोष्ट पण समोर येते. ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल. आम्हाला न्यायाधीशावर पूर्ण विश्वास आहे. प्रकरण जेव्हा चालेल नक्कीच. तुम्हाला खरंच वाटतंय का असं काही झालं? तिच्याशी बोलायचा माझा संबंध नसतो. अजून पीडितेशी बोलायला आरोपीच्या वकिलाचा काही संबंध. आरोपीशी तुमच्या क्लायंटशी बोललात का? अजून आरोपीशी आमचं बोलणं झालेलं नाहीये, कारण आज त्याला उशिरापर्यंत आलेला. हो, त्याच्या आयडेंटिटीमुळे त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे. मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत त्याच्या कुटुंबाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या बचावासाठी काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे. शासनाने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याच्या जीविताला धोका वाटतो का तुम्हाला? 100% त्याच्या जीवितास धोका वाटतो. आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीविताला धोका आहे. तुम्हाला खरंच असं वाटतंय का हे सगळं संगम मतांनी झालेलं आहे? तुम्ही जे म्हणताय मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये. मी ऍडव्होकेट आहे, एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हे माझं काम आहे. देव चांगल्या माणसालाही अन्न देतो, वाईट माणसालाही अन्न देतो. तो अन्न देताना कुणाशी भेदभाव करत नाही. म्हणून माझं काम, मी फक्त एक वकील आहे, न्यायाधीशासमोर खरी बाजू आणणे हे माझं काम आहे. झालेलं आहे ते बाय कन्सर्न झालेलं आहे, दोघांच्या मर्जीने झालेलं आहे. म्हणून याला बलात्कार म्हणतायत. मी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन सांगितल्यात. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन पण सांगतात की बाय कन्सर्न झालेला सेक्स जर झाला असेल, सहमतीने शारीरिक संबंध झाले असेल ते रेपच्या श्रेणीमध्ये येत नाही.